हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, JNM चे जे वेकन्सीज आलेले आहेत, नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका. सो यामध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस कोणता असणार आहे, कोणते बुक लिस्ट तुम्हाला फॉलो करायचे आहेत, त्यासाठी रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. पहा, तुम्हाला माहिती असेल, नवी मुंबई महानगरपालिका याचा जो अपडेटेड सिलेबस आहे तो काही दिवसांपूर्वीच पब्लिश केला होता नवी मुंबई महानगरपालिकेने. सो त्याच्या अकॉर्डिंगली बॅचमध्ये जो सिलेबस आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. तसेच तुमचे जे लेक्चर होणार आहेत ते अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्या रिगार्डिंग बघा, तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8329588625 या नंबरवरती. आणि बघा, यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर ANM, JNM, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्यासाठी या बॅचेस ज्या आहेत त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि ती बॅच जी आहे तुम्ही परचेस करू शकताय 1500 रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 3 मंथ्स एवढी व्हॅलिडिटी असणार आहे. सो बघा, जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पर्टिक्युलरली टार्गेट करत असाल आणि तुमचं एम असेल की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादी पोस्ट क्लिअर करण्याचं, तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करून घ्या. तुमचे जे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत ते डेफिनेटली इन्क्रीज होतील. ठीक आहे. सो यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया की JNM ची जी काही एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला सिलेबस कोणता असणार आहे. सो अपडेटेड जो सिलेबस आहे तो आपण बघणार आहोत. आणि बघा, BSc नर्सिंग हे जे क्वालिफिकेशन आहे ते तुमचं कंप्लीट असणं आवश्यक आहे त्यासाठी. आणि एज जे असणार आहे 18 to 38 एवढं एज ओपन कॅटेगरीसाठी कॅटेगरीतल्या स्टुडंट्सना आणि 40 to 43 पर्यंत एज जे आहे ते ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन मिळत आहे त्या विद्यार्थ्यांचं हे एज असणं गरजेचं असणार आहे. सो बघा, सिलेबसमध्ये बघा, JNMच्या सिलेबसमध्ये तुम्हाला माहित असेल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 सेक्शन असतात आणि टेक्निकल सेक्शनचा हा सिलेबस असणार आहे आणि टेक्निकल सेक्शन वरती 60 क्वेश्चन हे तुम्हाला विचारले जात आहेत 120 मार्क्ससाठी. सो बघा, यामध्ये कोणते कोणते न्यू टॉपिक्स आहेत आणि कोणते टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत. सो बघा, याच्यामध्ये पहिला टॉपिक जो असणार आहे तो आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी अँड पॅथॉलॉजी. सेकंड टॉपिक आहे पोल्युशन इंड्युस्ड कॉज अँड इफेक्ट. सो पोल्युशन म्हणजेच प्रदूषण. बघा, प्रदूषणाचे जे कॉजेस आहेत आणि त्याच्यामुळे होणारे जे परिणाम आहेत ते देखील तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे. त्यानंतर असणार आहे न्यूट्रिशन अँड न्यूट्रिशनल असेसमेंट. सो न्यूट्रिशनल आणि न्यूट्रिशनल असेसमेंट हा जो आहे तो थर्ड टॉपिक असणार आहे. त्याच्यानंतरचा असणार आहे न्यूट्रिशन एज्युकेशन अँड फूड सेफ्टी. देन जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन अँड कम्युनिकेशन. देन बिहेवियर चेंज कम्युनिकेशन. हे जे टॉपिक आहेत ते तुमच्या सिलेबसचा पार्ट असणार आहेत. बघा, बिहेवियर चेंज कम्युनिकेशन, इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली एज्युकेशन. त्यानंतर आहे काउन्सिलिंग नावाचा टॉपिक. देन आहे ऑर्गनायझेशन ऑफ हेल्थ केअर सर्व्हिसेस, इपिडेमॉलॉजी, व्हायटल स्टॅटिस्टिक, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. सो बघा, कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल जे काही डिसीज आहेत नॅशनल हेल्थ प्रोग्रामच्या अंडर हे जे काही डिसीजची लिस्ट असणार आहे ती त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कॉमन कंडिशन्स अँड इमर्जन्सीज. त्यानंतर आहे फर्स्ट एड इन इमर्जन्सीज. सो तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो स्टडी करायचा आहे की फर्स्ट एड ट्रीटमेंट तुम्ही कोणती देणार आहात. सो फर्स्ट एड इन इमर्जन्सी कंडिशन. देन आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग. सो या टॉपिकचा देखील तुम्हाला डिटेल स्टडी बघावा लागणार आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि फॅमिली प्लॅनिंग. देन सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. देन असणार आहे चाइल्ड हेल्थ, ॲडोलेसंट हेल्थ. नेक्स्ट टॉपिक बघा काय आहे तर स्पेशलाइज्ड रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ अँड नर्सेस, कम्युनिटी मेंटल हेल्थ अँड काउन्सिलिंग. लास्ट टॉपिक जो आहे पहा डिझास्टर मॅनेजमेंट. ऑलरेडी नर्सिंग मॅनेजमेंट या टॉपिकमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंटचा टॉपिक पाहिलेला आहे. सो बघा, डिझास्टर मॅनेजमेंट हा देखील टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. देन आहे स्टँडर्ड्स ऑफ प्रॅक्टिस, यूज ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. सो कशा पद्धतीने जर प्रॉब्लेम आले तर नर्स मॅनेजर किंवा नर्स म्हणून तुम्ही कशा पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात यासाठी हा जो टॉपिक आहे यूज ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच हा ऍड केलेला आहे. नेक्स्ट टॉपिक पहा काय आहे तर मॅनेजमेंट इन्क्लुडिंग हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. आणि लास्ट टॉपिक पहा तर लीडरशिप अँड सुपरविजन.
हा लास्ट टॉपिक जो आहे तुमच्या सिलेबसमध्ये ऍड केलेला आहे. आणि त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. पहा, जर तुम्ही लेक्चर फॉलो करत असाल तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक सध्या सुरू आहे. सो बघा, JNMचा जो सिलेबस आहे, अपडेटेड जो सिलेबस आहे तो आपण आता पाहिलेला आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे, तुमचा सिलेबस सांगितलेला आहे, आणि बुक लिस्टमध्ये बघा जे काही तुमचं टेक्निकल सिलेबस आहे, जर तुम्ही बॅच जॉईन केली तर त्यामध्ये तुम्हाला ही जे ई नोट्स आहेत त्यामध्ये हा सिलेबस कव्हर केला जाणार आहे. सो बघा, अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे. आणि या बॅचमध्ये जे ANM असेल, JNM असेल, पशुधन पर्यवेक्षक आहे आणि औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसिस्ट या पोस्टसाठी जे आहेत ते बॅचेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत. आणि ह्या ज्या बॅचेस आहेत त्या सगळ्या बॅचेस अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली डिझाईन केलेल्या आहेत. आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि सिलेबस तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे. सो जर तुम्ही बॅचमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुमचे सिलेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत डेफिनेटली इन्क्रीज होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेतल्या पोस्ट जर टार्गेट करत असाल तर बॅच नक्की जॉईन करून घ्या. थँक्यू.